हुपरी कोल्हापूर राज्यमार्गावरील उजगाव आणि गडमुडशिंगी परिसरात मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागतीये। या पार्श्वभूमीवर करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देत खड्डे तातडीनं बुजवण्याची मागणी करण्यात आली आहे। हुपरी कोल्हापूर राज्यमार्गावर सध्या खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळते। उजगाव गडमुडशिंगीसह परिसरातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत। हुपरी पट्टणकोडोली मुडशिंगी 5 स्टार MIDC तसंच कर्नाटकाकडे जाणारी मोठी वाहतूक याच मार्गावरून होते। या मार्गावर शाळा महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा तसंच कामावर जाणारे दुचाकीस्वार आणि कामगारांची मोठी वर्दळ असते। खड्डा अचानक समोर आल्यानं दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत, तर खड्डा चुकवताना किंवा अचानक ब्रेक लावल्यानं वाहन चालकांमध्ये वादावादीचे प्रकारही होत असल्याचं ठाकरेगड शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। या पार्श्वभूमीवर करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम उपविभाग कोल्हापूरच्या उपअभियंत्यांना निवेदन देण्यात आलं। खड्ड्यांमध्ये तातडीनं मुरुम टाकून ते बुजवावेत आणि पावसाळ्यानंतर या मार्गाचं डांबरीकरण करावं अशी मागणी करण्यात आली। आज करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं हुपरी कोल्हापूर हा राज्यमार्ग आहे आणि ह्या राज्यमार्गावरती प्रचंड मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि एखादा मोटरसायकलवाला खड्डा अचानक दिसल्यानंतर ब्रेक मारतो आणि पाठीमागून एखादं वाहन येऊन त्याच्यावर आदळतं, म्हणजे वादावादी प्रकार अपघातात अनेक जण जखमी झाले। मग आज आम्ही सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांच्याकडे हा रस्ता येतो, यांना सांगितलं की तात्काळ आता ह्या पावसामध्ये तात्काळ बुरमानं खड्डे मुजवून घ्या आणि पाऊस संपल्यानंतर त्याचं डांबरीनं पॅचवर करा। अशा पद्धतीने आज आम्ही सार्वजनिक बांधकाम उपविभाग इंगोले साहेबांना सांगितलं, तर साहेबांनी सांगितलं तात्काळ आज मी पाहणी करून तात्काळ ते खड्डे मुजवतो। अशा पद्धतीने आम्हाला शिवसेना सिस्टमला ग्वाही दिली। या निवेदनावेळी जिल्हा प्रमुख विराज पाटील, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते।